विद्यार्थी मित्रांनो, 11 जानेवारीला आपल्याला शेवटचा M2 चा क्रिटिकलचा किंवा बॅकलॉगचा असलेला आपला पेपर द्यायचाच आहे आणि मी प्रोफेसर मंगेश कैरे 100% गॅरंटी देतो, ज्या ट्रिक्स जो पॅटर्न आता मी सांगणार आहे, जे IMP तुम्हाला देणार आहे ते तुम्ही परफॉर्म केले, ते तुम्ही लिहून घेतले आणि त्याच्यावर अभ्यास केला तर गॅरंटेड हा तुमचा M2 क्रिटिकलचा असो, बॅकलॉगचा असो, गोल्डनचा असो किंवा कॅरी ऑन मुळे क्रिटिकलला आलेला असो, हा तुमचा लास्ट अटेम्प्ट असेल आयुष्यात, त्याच्यानंतर M2 देण्याची गरज नाही। मित्रांनो, आता स्ट्रॅटेजी जी शेअर करणार त्याच्यापूर्वी एक अनाउन्समेंट करतो, ही प्लेलिस्ट बघा। या प्लेलिस्ट मध्ये M2 चे एंडसेमचे 4 युनिट शिकवलेले बघा, तुम्हाला आवडले वाटतं यार मला अजून डिटेल मध्ये शिकायचंय तर तुम्ही आपलं पर्पल ॲप ॲप्लिकेशन प्ले स्टोर वरनं लगेच डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथून लगेच डाउनलोड करा। पर्पल ॲप मध्ये प्रत्येक युनिट डिटेल मध्ये शिकवले, मोस्ट IMP क्वेश्चन आम्ही कव्हर केले, व्हिडिओ लेक्चर आहे, व्हिडिओ लेक्चर बघा, व्हिडिओ लेक्चर मध्ये M2 तुम्हाला समजेल, तिथेच नोट्स आहे, नोट्स वरनं एक्स्ट्रा प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा आणि एकदा अभ्यास करून पूर्ण झाला की लगेच तुमच्याकडे तिथे मागच्या 2 इयरच्या प्रीवियस क्वेश्चन पेपर पण आम्ही 140 मार्काच्या डिटेल मध्ये सॉल्व करून दिले आहे। सो व्हिडिओ लेक्चर बघायचे, नोट्स वरनं एक्स्ट्रा प्रॉब्लेम करायचे, लगेच पेपर सोल्युशन करायचे, बस M2 तुमचा क्लिअरच होणार। सो पर्पल ॲप ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा आणि सध्या पर्पल ॲप ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करता एक जबरदस्त ऑफर आहे। M2 चा तुम्ही कोर्स एकदा सबस्क्राइब केला की तुम्हाला बाकीच्या 6 विषयांचे मोस्ट IMP क्वेश्चन डायरेक्ट फ्री आहे, म्हणजे बाय 1 गेट 6 फ्री अशी जबरदस्त ऑफर आपल्या M2 च्या कोर्सवर सध्या चालू आहे। सेम ऑफर तुम्हाला M1 च्या कोर्सवर आहे, BXC च्या कोर्सवर आहे आणि मेकॅनिक्सच्या कोर्सवर सुद्धा आहे। पण तुम्ही M2 आत्ता हा व्हिडिओ बघताय सो M2 चा कोर्स लगेच सबस्क्राइब करा, कारण ही ऑफर हार्डली 1-2 दिवस आहे आणि त्या ऑफरचा फायदा घ्या, तुमचा बाय 1 गेट 6 फ्री घेऊन तुमचा M2 डायरेक्ट स्कोर करा। सो आता व्हिडिओ आपण सुरू करूया। हे स्ट्रॅटेजी तुम्हाला कळतील, काय करायचं काय नाही ते लिहून घ्या, फॉलो करा आणि बस या पद्धतीने अभ्यास करा, M2 गॅरंटी स्कोर होईल। नमस्कार, आज आपण हे जे हेडिंग दिलंय यावर बोलणार आहोत, हाऊ टू पास M2 म्हणजेच काय, मिशन 28। हा जो 28 आहे हा मोठा बिग प्रॉब्लेम आहे M2 साठी आणि मुलांना भीती असते M2 मध्ये पास व्हायचं तरी कसं। ठीक आहे, आज मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगणार आहे की 28 ला कसं अप्रोच करायचं मिनिमम। ठीक आहे, आता जर तुम्हाला M2 पास करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पेपर पॅटर्न आधी माहिती पाहिजे। तर पेपर पॅटर्न M2 चा कसा असतो बघा, टोटल 9 क्वेश्चन्स असतात, त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 हा MCQ पडतो, त्यामध्ये 10 मार्कचे 6 MCQ पडतात, 2 मार्काचे 4 आणि 1 मार्काचा 1, असं 1 मार्कचे 2। तर ते जे 2 मार्कचे 4 MCQ पडतात ते सुद्धा फिक्स आहेत। ते जे 4 MCQ पडतात ते कोणत्या टॉपिकवर पडतात, तर त्यामध्ये बेसिकली 4 टॉपिक आहेत। एक टॉपिक आहे रिडक्शन फॉर्म्युला, ज्याच्यावर हमेशा MCQ पडतो। दुसरा कार्टेशियनचा जो सिमेट्रिक कार्टेशियन कर्व किंवा इतर कोणताही कर्व असेल त्याचा रूल। त्यानंतर तिसरा जो एक्झाम्पल आहे तो पडतो सेंटर आणि रेडियस काढा गिवन स्फिअरचं, आणि चौथा एक्झाम्पल पडतं यामध्ये युनिट नंबर 6 त्याचं डबल इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करा। तर अशा प्रकारचे 2-2 मार्काचे ह्या 4 टॉपिकवर क्वेश्चन्स पडतात। ठीक आहे, MCQजला। त्यानंतर 1-1 मार्कचं मिक्स एक्झाम्पल कोणताही पडतं। हा झाला क्वेश्चन नंबर 1। आता क्वेश्चन नंबर 2 हा असो युनिट नंबर 3 वर, दॅट इज इंटिग्रल कॅल्क्युलस। आता इंटिग्रल कॅल्क्युलसमध्ये तुम्हाला 5 टॉपिक येते टोटल। त्यामध्ये पहिला आहे रिडक्शन फॉर्म्युला, दुसरा बीटा गॅमा फंक्शन, तिसरा DOS रूल, चौथा एरर फंक्शन। ओके, मग ह्या टॉपिक्समध्ये जे डिव्हिजन आहे क्वेश्चनचं ते अशा प्रकारचे आहे बघा, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 एकमेकांना ऑर असतात, एकतर क्वेश्चन 2 सॉल्व करतो आपण किंवा क्वेश्चन नंबर 3। ठीक आहे, मग क्वेश्चन नंबर 2 मध्ये आणि 3 मध्ये जर पाहिलं कॉमनली तर 2 क्वेश्चन हे रिडक्शन फॉर्म्युलाचे पडतात बघा, रिडक्शन फॉर्म्युला दोन्हीकडे तोच आहेत। तर ह्या ठिकाणी जर रिडक्शन फॉर्म्युला आणि DOS रूल जर चांगला केला तर कदाचित एखाद्या वेळेला असं होऊ शकतं की तिकडचा DOS रूल ह्या साईडला शिफ्ट झाला आणि इकडचा एरर फंक्शन तिकडं शिफ्ट झाला, असं होऊ शकतं। पण मोस्टली ते कोणताही पॅटर्न टाकला दोघांपैकी एक तर तुम्ही मिनिमम आयदर रिडक्शन फॉर्म्युला आणि DOS रूल जरी केला चांगला तर तुमचे इथे 10 मार्क फिक्स होतात। ठीक आहे,
10 मार्क काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर रिडक्शन फॉर्म्युल्यावर मॅक्सिमम 6 ते 7 एक्झाम्पल आहेत ते करायचे आणि DOS रूलवर मागच्या वर्षी विचारलेले आता मागच्या वर्षापर्यंतचे 5 प्रॉब्लेम आहे जे फ्रिक्वेंटली विचारले जात आहे, ते 5 प्रॉब्लेम आणि याचे 6-7 प्रॉब्लेम असे 10 ते 12 प्रॉब्लेम आहेत. ते जर नीट केले तर इथे तुम्हाला कन्फर्म 10 मार्क इझिली मिळणार आहे. इथे तुम्हाला 10 मार्क इझिली मिळणार आहे फक्त कोणत्या 2 टॉपिकचे, तर रिडक्शन फॉर्म्युलाचा आणि DOS रूलचा. त्यानंतर राहिला प्रश्न, जर बाय चान्स तुम्हाला DOS रूल इकडे तिकडे झाला तर त्याला एक सेफ साईड म्हणून एरर फंक्शन हा असा टॉपिक आहे की त्याच्यावर जास्तीत जास्त एक्झाम्पल नाही आहे, मॅक्सिमम 3 ते 4 एक्झाम्पल आहे. ते जर नीट करून गेलो तर इकडे रिडक्शन फॉर्म्युला आणि एरर फंक्शन टोटल 10 एक्झाम्पल होतात. हे सुद्धा 10 एक्झाम्पल तुम्हाला 10 मार्क देणार आहे. सो तुम्ही आयदर हे 2 टॉपिक करा किंवा हे 2 टॉपिक करा, तुम्हाला फायदा होणारच आहे. इथे मिनिमम 10 मार्क तुम्हाला इझिली मिळणार आहे युनिट नंबर 3 वर. ठीक आहे. त्यानंतर युनिट नंबर 4 दॅट इज कर्व ट्रेसिंग. तर कर्व ट्रेसिंगमध्ये बेसिकली 4 टॉपिक येतात. त्यामध्ये पहिला येतो कार्टेशन, दुसरा पोलार, तिसरा पॅरामेट्रिक आणि चौथा रेक्टिफिकेशन. तर ह्या 4 टॉपिक्समध्ये पेपरला अशा प्रकारे 2 क्वेश्चन्स पडतात 4 आणि 5 मध्ये. तर क्वेश्चन 4 मध्ये जो रेक्टिफिकेशन येतो त्याच्यावर बऱ्यापैकी एक्झाम्पल आहेत, व्हरायटी ऑफ एक्झाम्पल असल्यामुळं हा थोडा जड जातो. त्यामुळं तुम्हाला कार्टेशन कर्व आणि पोलार कर्व इथे दोन्ही सोपे आहेत, म्हणजे तुम्ही हे 2 केले तर इथे 10 पडतील. किंवा पॅरामेट्रिकवर लिमिटेड एक्झाम्पल आहे, पॅरामेट्रिकचे हार्डली 5 ते 6 एक्झाम्पल आहे. 4 एक्झाम्पल आपले सायक्लॉइडचे आहेत आणि 1-2 एक्झाम्पल ॲस्ट्रॉइड. तर असे टोटल 5 ते 6 एक्झाम्पल आहेत पॅरामेट्रिकमध्ये. तर पॅरामेट्रिकचे जे 6 एक्झाम्पल जर केले आणि पोलारचे कार्डॉइड, रोज कर्व आणि बर्नौलीज लेमिस्केट असे 3 प्रकारचे कर्व जर केले तर तुमचे इथे 2 क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतात. जरी कार्टेशन कर्व नाही जमला तरी सुद्धा इथे मिनिमम तुम्ही 10 मार्क इझिली घेऊ शकतात. ठीक आहे. जर कार्टेशन कर्व नसेल करायचा किंवा केला तर त्याचं ॲटलिस्ट डिस्क्रिप्शन लिहा. डिस्क्रिप्शन लिहिलं तरी 2 ते 3 मार्क पडून जातात जरी कर्व ट्रेस नाही केला तरी. ओके. पण पॅरामेट्रिक आणि पोलारचे एक्झाम्पल फार सोपे आहेत. हे दोन्ही एक्झाम्पल तुम्ही मॅनेज करून इथे 10 मार्क इझिली आणू शकतात. ठीक आहे. आता यामध्ये पुढचा युनिट आहे युनिट नंबर 5 दॅट इज सॉलिड जॉमेट्री. आता सॉलिड जॉमेट्रीमध्ये काय तर 3च टॉपिक आहेत. त्या 3 टॉपिकमध्ये पहिला स्पियर आहे, दुसरा कोन आहे आणि तिसरा सिलेंडर आहे. मोस्ट ऑफ द टाइम ते तुम्हाला स्पियरचा एक्झाम्पल जो आहे त्यात एक सोपं आणि एक कठीण अशा प्रकारे विचारतात. जर इकडं स्पियरचं एक्झाम्पल इझी विचारलं तर खाली स्पियरचं एक्झाम्पल डिफिकल्ट टाकतील आणि इथे इथे जर डिफिकल्ट टाकलंय तर खालचे दोन्ही एक्झाम्पल कोन आणि सिलेंडरचे सोपे टाकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचा पॅटर्न असतो. इकडे इझी स्पियर आहे म्हणजे यामध्ये शक्यतो कोणचं एक्झाम्पल ते थोडं डिफिकल्ट टाकतात. मग असा प्रकारचं कॉम्बिनेशन असतं. एक एक्झाम्पल थोडं डिफिकल्ट टाकण्याचा प्रयत्न करतात ते. तर इथे स्पियरचा एक टाईप आहे तो आहे शो दॅट टँजेन्शियल फाईंड पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. त्या प्रकारचं एक्झाम्पल किंवा फाईंड सेंटर अँड रेडियस ऑफ द सर्कल त्या प्रकारचं एक्झाम्पल मोस्टली ते पेपरला टाकतात. इथे ते जरी केलं आणि बाकी राईट, सर्क्युलर, कोन आणि सिलेंडरचे सगळे एक्झाम्पल चांगले करायचे तर तुमचे इथे 15 पैकी 15 इझिली होतील. स्पियर फक्त लिमिटेड स्टडी करायचं आणि कोन आणि सिलेंडर अशा प्रकारे स्टडी करायचं की त्याच्यावर विचारलेला कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला जमला पाहिजे. त्यावर तुम्हाला असा कोणताच प्रॉब्लेम नाही राहिला पाहिजे की तो सॉल्व्ह झाला नाही. तर कोन सिलेंडर चांगलं करायचं आणि स्पियरमध्ये लिमिटेड प्रॉब्लेम करायचे. खास टचिंग स्पियरचं करा किंवा टँजंट प्लेन प्रॉपर्टीचं करा किंवा इंटरसेक्शन ऑफ स्पियर बाय प्लेन. आता स्पियरचं इंटरसेक्शन प्लेनने केलं तर काय तयार होतं सर्कल. तर त्या सर्कलचा सेंटर आणि रेडियस काढण्यासाठी जो प्रॉब्लेम टाकतात तर अशा प्रकारचे 2-3 प्रकारचे प्रॉब्लेम जर केले तर तुमचा इथला स्पियर किंवा इथला स्पियर कव्हर होतो. आणि त्यानंतर कोन सिलेंडर चांगलं केलं आहे म्हणजे हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला मॅनेज करता येतील आणि इथे पूर्णपणे 15 पैकी 15 घेता येईल. M2 जर पास करायचा असेल तर कन्फर्म तुम्हाला सॉलिड जॉमेट्री म्हणजे क्वेश्चन 6 किंवा 7 पूर्णपणे आला पाहिजे. जर हा क्वेश्चन पूर्ण आला तर तुमची पासिंग कन्फर्म आहे. कारण इथे 15 मार्क जर नसेल मिळत तर कन्फर्म M2 राहण्याचे चान्सेस जास्त असतात. M2 बॅक राहण्यासाठी कारणीभूत जर कोणी असेल तो असतो क्वेश्चन नंबर 6 किंवा क्वेश्चन नंबर 7. हे 2 क्वेश्चन जर तुमचे या दोघांपैकी एक क्वेश्चन जर चांगला आला नाही तर समजायचं आपला M2 बॅक राहिला. तर टार्गेट काय ठेवायचा
बाकी काही पण झालं तर ह्या टॉपिकचे 15 पैकी 15 मी काढणारच. ठीक आहे, जर काढले तरच तुमचा M2 क्लिअरला. आणि लास्ट आहे मल्टिपल इंटिग्रल. आता मल्टिपल इंटिग्रलमध्ये प्रॉब्लेम काय, बऱ्याचशा वेळेला एक्झाम्पल रिपीट होत नाही. चेंज द ऑर्डरवर एखाद्या वेळेला रिपीट करतात एक्झाम्पल, व्हॉल्यूमचं रिपीट करतात, पण मोस्टली बाकीचे एक्झाम्पल ते रिपीट करत नाही. हल्ली ते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि एरियावर क्वेश्चन कंटिन्युअसली टाकताय, एरिया, MI, CG. सो इथे क्वेश्चन जर सॉल्व करायचा ठरला तर इझी क्वेश्चन पडतो एरियाचा, किंवा डबल इंटिग्रेशन बाय पोलार ट्रान्सफॉर्मेशन, तो पण सोपा असतो. तर मिनिमम एखादा क्वेश्चन इथं तुम्ही करू शकता. समजा एखादा क्वेश्चन नाही पण आला तर ॲटलिस्ट फॉर्म्युले जरी लिहिलेत, समजा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला, 2 फॉर्म्युले इथे आले तरी तुमचे इझिली किती मार्क होतात, 2. समजा बाकी काही नाही आलं तरी सुद्धा मिनिमम 2 मार्क इथे इझिली काढू शकतो आपण. ठीक आहे, आता आणखी कुठे आपण मार्क काढू शकतो, तर ह्या ठिकाणी समजा 2 कर्व जमले तुम्हाला, तिसरा नाही जमत आहे, ॲटलिस्ट डिस्क्रिप्शन लिहा. समजा इकडचे 2 कर्व तुम्हाला जमत आहे, कार्टेशियन आणि पोलार, तर इथं रेक्टिफिकेशनचा ॲटलिस्ट फॉर्म्युला लिहून आपण 1 मार्क इझिली काढू शकतो. म्हणजे अशा प्रकारे 1 आणि ते 10 असे 11 मार्क इकडे पण इझिली मारू शकतो, किंवा इथे 10 मार्क. ठीक आहे, आणि इथे मात्र तुम्हाला स्कोप नाही, इथे तुम्हाला 15 पैकी 15 मार्क घ्यायचेच आहे. ठीक आहे, जर इथे 15 पैकी 15 आणि घेऊ शकतो. सॉलिड जॉमेट्रीचे क्वेश्चन्स आपण कन्फर्म सॉल्व करून 15 पैकी 15 घेऊ शकतो. नाही काही झालं ॲटलिस्ट 13-12 पर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, तर आता पासिंगसाठी तुम्हाला काय लागणार इथे बघा, तुम्हाला मिनिमम पॅरामेट्रिक आणि पोलार या 2 क्वेश्चन्सचे तुमचे 5-5 मार्क कन्फर्म झाले पाहिजे. हे सोपे आहेत, दोन्ही पण मॅनेज होऊ शकतात. यांचे 5-5 जर आले तर याच्यामध्ये जोडणार तुम्ही स्पिअरचे 5, त्यानंतर कोनचे 5 आणि सिलेंडरचे 5. असे हे 5-5-5 झाले 15. हे 15 आणि ते 5 ते 10 25. आणि शेवटी आपण घेणार आहोत फॉर्म्युले. आता फॉर्म्युले कोणते कोणते मॅनेज करणार आपण, तर इथे व्हॉल्यूमचा CGचा फॉर्म्युला जरी करेक्ट लिहिला तरी सुद्धा तुम्हाला 2 मार्क पडणार आहे. फॉर्म्युल्यांसाठी आपण बघू किती मार्क पडत आहे. याचे 2 झाले. त्यानंतर इकडे जर तुम्ही रेक्टिफिकेशनचा फॉर्म्युला लिहिला तर इथे एखादा मार्क पडून जातो. त्यानंतर इथे समजा 2 क्वेश्चन सॉल्व केले आपण आणि तिसरा नाही जमत आहे तर ॲटलिस्ट बीटा गॅमाचा एखादा फॉर्म्युला लिहिला, थोडंफार पुटिंग किंवा सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तरी इथे एखादा मार्क एक्स्ट्राचा पडून जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे टोटल तुम्ही 4 मार्क फॉर्म्युल्यामध्ये ॲडजस्ट करू शकतात मिनिमम. ठीक आहे, तर हे झाले तुमचे 25 आणि 4 29. तर 29 मार्क शुअरली तुम्ही अटेम्प्ट करताय. आणि आता ह्या 29 मार्कमध्ये ॲडिशन कोणाची, तर याच्यामध्ये ॲडिशन असते MCQs. आपले MCQ जे आहेत, MCQ जरी तुमचे समजा 6 पैकी एखादा दुसरा चुकला तरी 7 ते 8 मार्क तुम्हाला इझिली पडतात MCQमध्ये. तर MCQमध्ये जर तुम्हाला 8 मार्क पडले, अंदाजे 8 ते 9, तरी ह्या 29मध्ये 8 मार्क पाडले तर जवळपास 38च्या आसपास तुम्ही जातात. ठीक आहे, आता शुअर शॉट तुम्ही 38ला गेले. 38ला गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर समजा मॅक्सिमम काय नुकसान होईल तुमचं, समजा इथे काहीतरी चुकलं, काहीतरी थोडं चुकलं, समजा स्पिअरमध्ये काही चुकलं आहे, पोलार कार्टेशनमध्ये काही चुकलं आहे, 1-1 मार्क कमी झाले समजा इकडे, तरीसुद्धा 38पासून 35 पर्यंत तुम्ही इझिली पोचताय. समजा आणखी एक चुकलं, इथे पण काहीतरी चुकलं आहे, इथे काहीतरी चुकलं आहे, इथे, तर टोटल किती नुकसान होणार आहे तुमचं, 1 2 3 4 5, तर 5 मार्कचं नुकसान होणार आहे. म्हणजे 38 - 5 मिनिमम 33ला तुम्ही टच करता जर तुम्ही अशा प्रकारे गेलात तर तुम्हाला जर फक्त पास व्हायचं असेल तर हे टॉपिक तुम्हाला मिनिमम करणं आहे. पॅरामेट्रिक, पोलार, स्पिअर, कोन, सिलेंडर यांचे 25, 10 मार्क MCQ आणि 10 मार्कांचे MCQ झाल्यानंतर ॲटलिस्ट फॉर्म्युले लिहायचे. फॉर्म्युले लिहिण्याचा फायदा काय होतो, तुमचे जे 28 आहे ते फिक्स होतात. समजा तुम्ही 28च्या खाली येत असाल, 24वर येत असाल, तर हे फॉर्म्युले लिहिल्यामुळं तुम्ही त्या 24वरून परत कुठं जातात, 28वर. याचा अर्थ काय, ॲटलिस्ट फॉर्म्युले लिहून टाकायचे
थोडंफार अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे 28 हे कसे असतील, सिक्युअर. मग ते सिक्युअर करण्यासाठी फॉर्म्युले लिहायला विसरायचं नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही M2 पास करू शकता. हा झाला फॉर्म्युला M2 पास करण्याचा. आता M2 पास करण्यासाठी जे तुम्हाला लागतंय ते मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आता M2 जर स्कोर करायचा असेल, स्कोरिंग, तर स्कोरिंग करण्यासाठी तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे. तर तुम्ही काय करू शकतात, युनिट 3. तर युनिट 3 मध्ये एखादा टॉपिक स्किप करून मिनिमम 4 टॉपिक चांगले करा, जेणेकरून तुम्हाला 15 पैकी 15 इझिली पडतील. सिमिलरली युनिट 4 मध्ये समजा रेक्टिफिकेशन कट केलं किंवा एखादा कोणताही टॉपिक कट केला तर तुम्हाला इथे सुद्धा 15 पैकी 15 इझिली पडतील. युनिट 5 तो सोपंच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲव्हरेज मुलगासुद्धा 15 पैकी 15 घेतो. आणि युनिट 6 मध्ये मात्र तुम्हाला एरिया CG व्हॉल्यूम जर केलं तर मिनिमम 2 क्वेश्चन इझिली होतील आणि त्यामध्ये तुम्हाला 10 मार्क इझिली काढता येतील. अशा प्रकारे हे झाले तुमचे 55 मार्क. आणि ह्या 55 मध्ये 10 मार्क कोणाचे, MCQचे. तर MCQचे 10 मार्क आणि हे 55 ते झाले किती, टोटल 65. तर तुम्ही 65ला इझिली टच करू शकतात पूर्ण अभ्यास न करता. समजा युनिट 3 आहे ना, तर युनिट 3 मध्ये समजा कोणताही एखादा टॉपिक स्किप करा, रिडक्शन करू नका फक्त, कारण रिडक्शन दोन्हीकडे कंपल्सरी आहे. युनिट 4 मध्ये युनिट 4 मध्ये रेक्टिफिकेशन जरी बाजूला ठेवलं तर कार्टेशियन पॅरामेट्रिक पोलार चांगलं करायचं, जेणेकरून तिन्ही टॉपिकचे 15 इझिली मिळतील. युनिट 5 सोपंच आहे, त्याचे पूर्ण पडतात. आणि 6 मध्ये ॲटलिस्ट 3-4 टॉपिक चांगले करायचे. मिनिमम काय काय करायचं आहे तुम्हाला, एरिया CG व्हॉल्यूम आणि डबल इंटिग्रेशन, चेंज ऑफ ऑर्डर आणि पोलर ट्रान्सफॉर्मेशन, असे 4-5 टॉपिक चांगले करा. 2 क्वेश्चन मिनिमम सॉल्व्ह होतील आणि तुम्ही 65ला इझिली टच कराल. आता M2 मिनिमम 28 काढायचे असतील तर तुम्हाला हे कळालं. तर काय करायचं आहे, 28 साठी फक्त 5 टॉपिक, स्पियर कोन सिलेंडर, पॅरामेट्रिक कर्व, पोलार कर्व, या 5 वर तुमचे 25, फॉर्म्युलांचे 4 29 आणि 10 मार्कांचे MCQ. तर असे तुम्ही जवळपास 39 मार्कांना इझिली टच करताय फक्त हे 4-5 टॉपिक केले तरी. आता जशा प्रकारची मी M2 मध्ये IMP दिली तशीच IMP तुम्हाला M1, M3, मेकॅनिक्स, सॉम, इतर विषयांसाठी सुद्धा आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. ॲपवर जा आणि त्या ठिकाणी तुम्ही बघा, बाकीच्या सगळ्या विषयांची IMP तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. थँक्यू. मित्रांनो, सरांनी आत्ता तुम्हाला 45+ कसं जायचं किंवा ज्याला अबोव 60 जायचं स्कोर कसं करायचं ते आयडियाज दिल्या. हे पॉईंट्स आता सेव्ह करण्यात वेळ घालू नका, कारण व्हरायटी खूप आहे. लगेच पर्पल ॲड ॲप्लिकेशन सबस्क्राईब करून घ्या, वेळही घालू नका. सरांनी जे शिकवलं ना, बस जे पॉईंट दिले ना त्या पॉईंटचे व्हिडिओ लेक्चर बघत जा ॲपवरनं. एकदा सबस्क्रिप्शन घेतलं ते व्हिडिओज बघा, लिहून काढा, त्याच्यावरचे नंबर ऑफ प्रॉब्लेम सरांनी सॉल्व्ह करून दिले ते सोडवा. पेपर सोल्युशन आहे तिथे लगेच पेपर सॉल्व्ह करून टाका. यावेळी जा, पर्पल ॲड ॲप्लिकेशन सबस्क्राईब केलं, तुमचा M2 स्कोर होणार. यावेळी लास्ट अटेम्प्ट असेल, ही माझी 100% गॅरंटी आहे. आणि विसरू नका, बाय 1 गेट 6 ऑफर आहे. तुम्ही सबस्क्राईब करून या ऑफरचा फायदा घ्या, तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा सजेस्ट करा. यस, एका M2च्या कोर्स सोबत बाकी सगळ्या विषयांचे फर्स्ट इयरचे IMP फ्री भेटत आहे. नक्की याचा फायदा घ्या. M2 पर्पल ॲड ॲप्लिकेशन सोबत नक्की स्कोर करा.